नागपूरसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे पाण्याची गरजही वाढलेली आहे। नागपूर शहरात सध्या नॉन नेटवर्क एरिया आहे, जिथे नळाची पाईपलाईन पोहोचलेली नाही। अशा ठिकाणी 60 टँकरने पाणी पुरवठा केला जातो। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वंजारी नगर जलकुंभ 2 यावरून हे सगळे टँकर्स या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि पूर्व नागपूर आणि उत्तर नागपूरचा बहुतांश भाग या भागामध्ये जिथे नळ पोहोचलेले आहे त्या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। नागपूर महानगरपालिकेकडनं जवळपास 59 टँकर पाणी पुरवठा होतो रोज। तर OCW ऑरेंज सिटी वॉटर जी कंपनी आहे त्यांच्यामार्फत एका टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय। 60 टँकर्स या ठिकाणी आपल्याला पाणी पुरवठा करताना पाहायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक एरिया वाईज ज्या ज्या ठिकाणी कळमनाचा भाग असो, उत्तर नागपूरचा भाग असो, जिथे नळाची पाईपलाईन नागपूर महानगरपालिकेची पोहोचलेली नाही, अशा ठिकाणी अशा प्रकारे टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा जो आहे तो नागपुरात केला जातोय। नॉन नेटवर्क एरिया ज्या भागात नळाची पाईपलाईन पोहोचली नाही त्या भागात लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी अशा प्रकारे टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।